नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वडगाव ते माणगाव 9वी प्रवर्तन महारॅली उत्साहात संपन्न। 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून हिंदू धर्मातून बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याची ही क्रांतिकारक घटना भारतीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरली। त्या दिवसाच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा केला जातो। याच परंपरेनुसार आज वडगाव ते माणगाव या मार्गावर 9वी प्रवर्तन महारॅली संपन्न झाली। हजारो बौद्ध उपासक व उपासिका आपापल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमधून या भव्य रॅलीत सहभागी झाले। रॅलीची सुरुवात वडगाव येथून करण्यात आली। रॅलीला ठिकठिकाणी बौद्ध बांधवांकडून पुष्पहार व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। सहभागींच्या सोयीसाठी अल्पोहार व पाण्याचे वाटपही करण्यात आले। जसजशी रॅली पुढे सरकत होती तसतशी रॅलीतील संख्या वाढत चालली होती। कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील विविध भागातून बौद्ध बांधवांनी सहभाग नोंदवला। रॅली दरम्यान शांततेत वातावरण बौद्ध गीतांनी आणि घोषणांनी भारावून गेलं होतं। या भव्य महारॅलीची सांगता माणगाव येथील क्रांतिबा ज्योतिबा फुले सभागृहात आली। यानंतर माणगाव येथील बौद्ध बांधवांच्या वतीनं भोजनदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित या महारॅलीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि बौद्ध धम्माच्या तत्वांची जनजागृती घडवून आणण्यात आली। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण सध्या आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली या ठिकाणी वडगाव ते माणगाव अशी बौद्ध उपासक उपासिका यांनी काढलेली धम्म रॅली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे आता सध्या इतर शिरोली बौद्ध समाजातील बांधवांनी या ठिकाणी येणाऱ्या रॅलीच्या स्वागतासाठी या ठिकाणी महिला असू द्या किंवा पुरुष सर्व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। बौद्ध धर्मियांचे आशास्थान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली आपल्याला धम्मदीक्षेचा कार्यक्रम दिला, त्या धम्मदीक्षेच्या निमित्तानं आपण पेठ वडगाव ते माणगाव अशी भव्य रॅली हे आपण पेठगावून निघत असते। या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही पक्षविरहित अशी रॅली असते। एखाद्या पक्षाचं लेबल नसणारी ही 9 वर्ष झाली अशी रॅली आपण काढत असतो। या रॅलीचं वैशिष्ट्य दुसरं म्हणजे ही सर्व तरुण मुलं मुली आणि स्त्रिया ह्या एकमेकांच्या बाबा टू व्हीलर, 4 व्हीलर, 3 व्हीलर येत असतात। तरी या रॅलीचा एक वैशिष्ट्य म्हणजे की बाबा परत ही रॅली आपण माणगावमध्ये जाऊन ह्या तिथं भोजनाचा कार्यक्रम होऊन हे रॅली आपण तिथे समाप्त करत आहोत। हे आता आपल्या इथं शिरोली सांगली फाट्यावर जे आपले बौद्ध धर्मीय सर्व आलेले आहेत या शिरोली पुलाची यांच्या स्वागत म्हणजे की आमचे ग्रामपंचायत आमच्यामध्ये सामील असते। या ग्रामपंचायतीतर्फे आपण त्यांना पाणी वाटप, परत केळी आणि इतर सुद्धा आपण त्यांना मंडप घालून त्याला सुद्धा एक ऊन लागू नये म्हणून ती सोय आपण केलेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत। आज धम्मचक्र परिवर्तन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत गौतम बुद्ध यांचा आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा दिली। त्या धम्मदीक्षेचा आज आपण धम्म परिवर्तन दिन म्हणून साजरा करतोय। आज धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करत असताना हातकणंगले तालुक्यातील व आसपासच्या गावातील सर्व भीमसैनिक आपल्या समविचारी परिवर्तन आघाडीच्या वतीने संघटनेच्या वतीने हा पेठ वडगाव ते माणगाव या ठिकाणी महारॅलीचं आयोजन प्रत्येक वर्षीप्रमाणे हे 9वे वर्ष आहे। या धम्मचक्र परिवर्तन रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी आपण इथं सांगली फाटा शिरोली नाका येथे आम्ही शिरोली ग्रामपंचायत तसेच समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं त्या निघालेल्या धम्म रॅलीच्या स्वागतासाठी आम्ही इथे लाखो भीमसैनिक उपस्थित आहात। तर सर्व तालुक्यातील आसपासच्या सर्व भीमसैनिकांना, सर्व जनतेला आम्ही या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या लाख शुभेच्छा देतो। आणि ज्या महामानवानं आम्हाला जे हा धम्म दिला, हा धम्म सर्व भारतभर व्हावा यासाठी सर्व आज भीमसैनिक प्रयत्नशील आहेत। सर्वांना सप्रेम जय भीम। 14 ऑक्टोबर 1956 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
लाखो अनुयायांना एकत्र करून धम्मदीक्षा दिली आणि ह्या तत्वावर विज्ञाननिष्ठ हा जो धम्म आहे हा सर्वांनी स्वीकारला, याचं एक औचित्य साधून, या दिनाचं औचित्य साधून या दिनाला एक नवीन उजाळा द्यावा या उद्देशानं पेठ वडगाव ते माणगाव गेल्या 10 वर्ष असंख्य लाखो अनुयायांना घेऊन बरेच जण आपण या माणगावमध्ये वडगाव ते माणगाव अशी रॅली काढतोय. या रॅलीचा मुख्य उद्देश खरा असा आहे की ह्या व्यासनेने व्याधलेल्या, त्याचबरोबर चालीरीतीने व्याधलेल्या, त्याचबरोबर अनिष्ट रूढी परंपरा यांना कुठेतरी व्यसन लागावा, यांना कुठेतरी तटबंदी यावी. याचबरोबर गणपती, गौरी गणपती असे जे विविध सण आहेत हे आमच्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आणि हे आले कुठून तर अशा काही धर्मांध 2% असलेल्या धर्मांध जाती, धर्मावरती विघातक कार्य करणाऱ्या, अशा जातीय तेढा निर्माण करणाऱ्या अशा अनेक लोकांनी या आमच्या जाती धर्मावरती आणून ठेवलेले आहेत आणि हा आमचा समाज विसरलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींना आम्हाला थोडंसं असं वाटलं, असं जाणवलं की 10 वर्षापूर्वी की ही गोष्ट करणं फार काळाची गरज आहे. आणि म्हणूनच रणजित केळुसकर सर असतील, त्याचबरोबर सुरेश सर असतील, अमित मेधावी सर असतील, BM कांबळे सर असतील, त्याचबरोबर दिग्विजय सर असतील, विशाल सर असतील, त्याचबरोबर आणखी असंख्य आपले अनुयायी आहेत की ज्यांनी एकत्र येऊन प्रत्येक गावोगावी पहिला धम्म कसा जोपासावा, या गोष्टी कशा चुकीच्या आहेत ह्या पटवून देण्याचं काम केलं. आणि ह्या माणगावच्या ज्या पदपर्शानं पावलेल्या अशा शाहू महाराजांनी समवेत इथे जेव्हा आले आणि तेव्हा डॉक्टर बाबा सांगितलं की हा नेता तुमच्या भविष्यात भारताचा नेता बनेल. आणि अशा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्याचबरोबर या आजच्या धम्माच्या दिवशीला वंदन करण्यासाठी हजारो लोक 2 व्हीलर घेऊन वडगाव मार्गे इथं माणगावमध्ये येतो आणि या दिनाचं औचित्य साधून या दिवसाला उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. एवढंच मी सांगतो. जय भीम. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.